नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? हर्णा फाईन ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी आणि माझी बहीण आणि आमच्या दोघी मुली आम्ही सगळे आलो आहोत घाणा भरायला. तर एका जणाचं लग्न आहे गावात, त्यांचा आधी घाणा होता आज. तर बघा तुम्ही, हे आहे आमचं सुंदरसं छोटंसं गाव, साताऱ्याच्या पुढे आहे. आणि म्हणजे एकदम असं डोंगराकडे आहे ना, तर तिथलं वातावरण खूप सुंदर आहे, हिरवगार, पाऊस येत असतो. आणि मी इथे बघत आहेत गया, म्हशी, म्हणजे मला असले जनावर बघून पण खूप आनंद वाटतो, कारण हे सगळं आपल्याला शहरात भेटत नाही बघायला ना. तर इकडे बघा घाणा भरायचा प्रोग्राम चालू आहे, बायका सगळ्या जमा झाल्यात. तर आपण पूजा सुरू करूया. आणि हो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर नक्की करा. बेल आयकन जरूर दाबून ठेवा, म्हणजे जेव्हा पण आमचा नवीन ब्लॉग येईल तुम्हाला सगळ्याचा मेसेज येईल, नोटिफिकेशन येईल. आणि आजचा ब्लॉग पण तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि पूर्ण लास्टपर्यंत ब्लॉगला बघा. तुमचे मत पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हे बघा, गाईच्या गोट्यात थोडीशी माझी मस्ती चालू आहे. थोडी भीती पण वाटते, पण हां, छान पण वाटतं, मजा येते. आणि गावाकडे कसं असतं ना, की आपण आलो तर कोणी ना कोणी आपल्याला बोलवतं, या घरी बसा, चहा प्या. तर म्हणजे गावाकडची लोक खूप मिळून मिसळून राहतात. तर हे सगळ्यात छान गोष्ट वाटते. आणि दिवसभर फिरून आता आम्ही आलो आहे घरी आणि आम्ही सगळे बसलो आहे गवारीची भाजी निवडायला. यहाँ पे नव्या मैडम आ रही है गोदी में बैठकर. आणि संध्याकाळची वेळ आहे, तुम्ही बघू शकता केवढा जोरदार पाऊस पडतो आहे, कारण डोंगराच्या एकदम जवळ आहे ना. आणि इकडे बघा पाण्याची खूप म्हणजे प्रॉब्लेम असतेच गावाला, त्याच्यामुळे काय ना, लोक असे भांडी लावून पाणी भरतातच. आणि इथे मी तुम्हाला दाखवत आहे माझं घर आतून कसं दिसतं. आणि इकडे आहे माझी संपूर्ण फॅमिली, पप्पा, मम्मी, भाऊ, बहीण, मुलं सगळे बघा बसलेले आहेत. कोणी खेळतं आहे, कोणी काय काम करतं आहे, ते चालू आहे. आणि पाऊस एवढा जास्त झाला ना, त्याच्यामुळे काय कपडे आमची सुकली नाही. तर मग आता इतकी लोकं घरात आहेत, तर सगळ्यांचे कपडे कशी सुकवायची म्हणून आम्ही इकडं तिकडं, कोणी दारावरती कपडे टाकले, कुठे तार आत बांधलेली आहे त्याच्यावरती टाकलेत. तर असं चालू असतं. पण हे तुम्ही बघू शकता आमचं घर असं आहे आतून. आणि हे घर जुनं होतं पहिलं, ते पडलं घर, त्याला तोडून मग नवीन बांधलं आहे. तर इथे जास्त करून पप्पा मी राहत नव्हते. पहिले पप्पा आर्मीमध्ये होते, तर सारखे बाहेर राहायचे. आमच्या पुण्यात पण घर आहे, तिकडे असायचो. पण आता गावी आलो आहे, सध्या 1 ते 1.5 वर्ष झालेलं आहे. तर आता इथेच त्यांनी मुक्काम केलेला आहे. त्याच्यामुळे आता बरेच काही काम राहिलेलं आहे, पण हळूहळू चालतं आहे त्यांचं घराचं काम. इकडे चूल पण आहे मागच्या दारी, जळण ठेवलेलं आहे बघा, भरपूर जळण आहे. आणि त्याच्यावरती सुद्धा आम्ही कपडे टाकलेत, कारण काय करायचं, पाऊस एवढा आहे, सुकना ती कपडे. तर असंच असतं ना घर तर आपलं. चला असू द्या. तुम्ही बघितलं आमचं घर, माझे हे ब्लॉग्स तुम्ही नक्की सांगा कसे वाटले, आमचं घर, आमचं गाव कसं वाटलं तुम्हाला, लोक कशी वाटली. तर मित्रांनो, खूप खूप आभारी आहे तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल. लाईक नक्की करा ब्लॉगला, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि जाता आता हे बघा, थोडंसं मागचं सुद्धा वातावरण असं आहे बघा, मोठे मोठे ड्रम लावले आहेत पाण्याचे. काय करायचं, पाणी साठवायला लागतं हो.